श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 17 मार्च, वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होतात. या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते. तसेच जीवनातील सर्व संकट दूर होतात. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मानसिक शांती प्राप्त होते. जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. गणपती बाप्पा ज्याला विघ्नहर्ता आणि प्रथम पूजनीय मानले जाते. तसेच गणपती बाप्पांना विद्येचे, बुद्धीचे आणि ज्ञानाचे प्रतीक देखील मानले जाते आणि म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका फक्त ही एक वस्तू. मुलांचे सर्व दोष, विघ्न, संकट, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत खूप यश मिळेल. मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहेत, कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. सध्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते. माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये. त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, त्यांची भरभरून प्रगती व्हावी, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आई भरपूर प्रयत्न करत असते. परंतु या प्रयत्नांसोबतच जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल, मुलांना सतत नजरदोष लागत असेल किंवा मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल, मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होते परंतु आत्ता मुलांचं मन हे अभ्यासात लागत नाही, यामुळे मुलांची प्रगती होत नाही किंवा भरपूर शिकलेले मुलं मुली आहे परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तसेच तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय आपण उद्या संध्याकाळी करणार आहे. हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल तर आवर्जून त्यांची पूजा करायची आहेत. दुर्वा, जास्वंदाची फुलं, गोड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप दीप लावून तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला 108 हिरवे मूग लागणार आहेत. डाळ घ्यायची नाही, अखंड 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एक छोटासा हिरव्या रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे.
108 हिरवे मूग त्या कपड्यामध्ये मावेल एवढा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे। उपाय हा आपल्या देवघरासमोरच करायचा आहे। यामुळे देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे, आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे। हिरव्या रंगाचा कपडा हा गणपती बाप्पांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला टाकायचा आहे। 108 हिरवे मूग हे तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत। यानंतर तुम्हाला एक हिरवा मूग हा हातामध्ये घ्यायचा आहे। ओम गणपते नमः असं म्हणायचं आणि तो हिरवा मूग त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा। पुन्हा दुसरा हिरवा मूग घ्यायचा, ओम गणपते नमः असं म्हणून दुसरा हिरवा मूग त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे। असं तुम्हाला 108 वेळा हा मंत्र बोलून हे 108 हिरवे मूग त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत। यानंतर तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे, त्याची एक पोटली जी आहे तर ती तयार करायची आहे। यानंतर ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्या सहित तुम्हाला पठण करायचं आहे। यानंतर आपल्याला ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवून मुलांच्या प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत, किंवा मुलांची एखादी इच्छा आहे परंतु ती इच्छा प्रयत्न करूनही पूर्ण होत नाही, तर मग तुम्ही तशी इच्छा जी आहे तर ती सुद्धा व्यक्त करू शकता। यानंतर जेव्हा तुमची मुलं रात्री झोपणार आहे तेव्हा तुम्हाला ती पोटली गणपती बाप्पांसमोरून उचलायची आहेत आणि मुलांच्या उशाजवळ तुम्हाला आणून ठेवायची आहेत। रात्रभर ही पोटली तशीच मुलांच्या उशाजवळ ठेवायची आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे। यानंतर ती पोटली तिथून उचलायची आहेत। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे। ही पोटली गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, दुर्वा असेल तर दुर्वा, फुलं घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला या सर्व वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत। तर अशा पद्धतीने हा एक हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला मुलांसाठी उद्या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे। आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळे 108 असे हिरवे मूग घ्यायचे आहेत। 2 हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहेत। वेगवेगळ्या पोटल्या तयार करायच्या आहेत। ज्या सेवा सांगितल्या त्या सुद्धा वेगवेगळ्याच करायच्या आहेत आणि हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तसेच तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल तर मग हा उपाय करायचा। मुलांचा एखादा ड्रेस असेल किंवा मुलांची पुस्तकं असेल तर त्या वस्तूजवळ तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहेत आणि यानंतर आई किंवा वडिलांनी ही पोटली दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला बाप्पांना अर्पण करायची आहेत। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संकष्टी चतुर्थीला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे। मुलांना नोकरी मिळत नसेल तर चांगली नोकरी प्राप्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका। आईला मासिक धर्म असेल तर मग वडिलांनी केला तरी सुद्धा चालेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।